जय हिंद माझ्या भारतीय नागरिकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहे। तर पहिली योजना, त्या योजनेचं नाव कृषी पर्यटन योजना। बघा, कृषी पर्यटन योजना म्हणजेच काय, कृषीला पर्यटन बनवणे। ओके, यालाच म्हणतात कृषी पर्यटन योजना। तर ही कृषी पर्यटन योजना ही महाराष्ट्र सरकारने लागू केलेली आहे। ओके, तर त्या योजनेचं डिटेलमध्ये आपण लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा, तर त्या योजनेविषयी माहिती आपण यामध्ये बघू। बघा, पहिली गोष्ट, कृषी पर्यटन योजना हे कोण करू शकते? तर त्यासाठी तुमच्याकडे जी जमीन आहे ती पडीक जमीन पाहिजे, तुमच्याकडे त्यामध्ये विहिरीला पाणी पण पाहिजे, त्यामध्ये तुमच्या जमिनीला जाण्यासाठी, तिथं शेताला जाण्यासाठी रस्ता पण असणे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला जे पर्यटन विभाग आहे, गव्हर्नमेंटचं एक ऑफिस आहे, तिथं जाऊन तुम्हाला त्याचं किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। ओके, आता गव्हर्नमेंटने तुम्हाला त्यामध्ये काही अनुदान पण दिलेलं आहे, तर ते अनुदान तुम्हाला त्यामध्ये 25 ते 50% पर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाते। आणि आपल्या पर्यटन विभागाने म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने तुम्हाला प्रति एकरी एका एकराला 50,000 रुपये अनुदान दिले जाते। ठीक आहे, 50,000 रुपये। तर ते कृषी पर्यटन योजना ही गव्हर्नमेंटने का चालू केली? बघा, कृषी पर्यटन योजना गव्हर्नमेंटने यासाठी चालू केली की त्यामध्ये तुम्हाला तुमचं आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्हाला त्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे। तिसरी गोष्ट, त्यामध्ये पर्यटनाचा पण विकास झाला पाहिजे। ओके, तर यासाठी गव्हर्नमेंटने ती योजना चालू केली। कोणती योजना? कृषी पर्यटन योजना। आता यासाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर त्यासाठी तुमची पहिलीच योग्यता ते म्हणजे तुमच्याकडे 3-4 एकर जमीन पाहिजे। ठीक आहे, 2 एकर असली तरी चालेल, पण तुमची ते पडीक जमीन, अधिकची जमीन पाहिजे। ओके, आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता। आपल्या गव्हर्नमेंट एक पोर्टल आहे www. त्यामध्ये तुम्ही agritourism.government.in या संकेतस्थळावर जायचं, तिथं तुम्ही त्याची माहिती हे करू शकता, तुम्हाला माहिती मिळू शकते। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर ऑनलाईन पाहिजे अशी माहिती, तर त्या योजने संदर्भामध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व त्यामध्ये दिलेलं आहे, कसा फॉर्म भरला जातो सर्व त्यामध्ये दिलेलं असते। बघा, त्यामध्ये डॉक्युमेंट काय लागतात? तर तुमचं आधार कार्ड, तुमचं फोटो, पासपोर्ट, पॅन कार्ड तुमच्याकडे लागते, त्यामध्ये लाईट बिल जे असते आपलं विजेचं बिल ते तुमच्याकडे पाहिजे, 7/12 पाहिजे आणि 8 पाहिजे, एवढ्या गोष्टी पाहिजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटने तुम्हाला लाभ त्यामध्ये अनुदान तर दिलेलं आहे, 25 ते 50% गव्हर्नमेंट आपल्याला ते देते। तर त्यामध्ये गव्हर्नमेंटचा उद्देश तुम्हाला मी सांगितला की आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारणे, नंतर त्यामध्ये तुमची पर्यटन जी योजना आहे किंवा पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, पर्यटक आपण आपल्या कृषी पर्यटनाकडे खेचले पाहिजे, तर हाच उद्देश गव्हर्नमेंटचा आहे आणि त्याचा फायदा आपल्याला पण होतो। ठीक आहे, आता यामध्ये तुम्ही कृषी पर्यटन कसं करायचं? तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशन केल्यावर गव्हर्नमेंट तुम्हाला त्यामध्ये अनुदान देते, कर्ज देते। ओके, सबसिडी पण त्यामध्ये दिल्या जाते। आता यामध्ये तुम्हाला कृषी पर्यटन करायचं असेल तर त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंट त्यामध्ये करू शकतात? पहिला पॉईंट, तुमची जी शेतजमीन आहे 1 एकर असो तर त्याला एकदम सुशोभित करायचं, त्यामध्ये विहिरीचं पाणी वगैरे हे करून तुम्ही तिथं फुलझाडं लावू शकता, तिथं तुम्ही फळझाडं लावू शकतात। दुसरी गोष्ट, त्यामध्ये तुम्ही एकदम डेकोरेट करून विविध चहाचे स्टॉल तिथं तुम्ही चालू करू शकतात। नंतर त्यामध्ये विविध वेली आहे, गुलाबाची फुलं, जास्वंदाची फुलं, त्यामध्ये काही फळं आहे, त्यामध्ये फळं म्हटलं तर आपण समजा तुमच्या विभागानुसार की तुमच्या भागामध्ये काय कशाची शेती होते, जर तुमच्या भागामध्ये भात शेत होत असेल तुम्ही भाताच्या संदर्भामध्ये तुम्ही शेती करू शकतात। ओके, जर तुम्ही विदर्भासारख्या भागामध्ये जर असाल तर तुम्ही तिथं विविध फुलझाडे, फळझाडे पण तुम्ही तिथं लावू शकतात। तुम्ही कपाशीचं पण त्यामध्ये पीक घेऊ शकतात आणि त्याचे फायदे पण तुम्ही ते लोकांना सांगू शकतात। तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते वेल डेकोरेट करावे लागेल। फुलझाडं लावायचे, झेंडूचे झाडं, त्यामध्ये गुलाबाची झाडं, त्यामध्ये आंब्याचे छोटे छोटे झाडं, नंतर पेरूचे झाडं, अशी विविध फळझाडं, फुलझाडं, वेली तुम्हाला लावावं लागेल। त्यामध्ये तुमची संस्कृती म्हणजे खेड्यातील जीवन कसं आहे, तर हे तुम्हाला पर्यटकांना दाखवावं लागेल। हे पर्यटकांना दाखवण्यासाठी तुम्हाला एकदम ते वेल डेकोरेट करावं लागेल, तेव्हाच पर्यटन तुमच्याकडे येतील। आणि पर्यटक आल्यानंतर ज्या रिक्षाने ते येतील तर रिक्षावाल्याला रोजगार मिळेल। दुसरी गोष्ट, तुम्ही तिथं चायच्या जे स्टॉल लावसाल किंवा विक्रीसाठी जे काही शेती संबंधित जे काही तुमचे पदार्थ असतात ते पदार्थ
पदार्थ तुम्ही ते तिथं ठेवले तर ते विक्री होईल, तुम्हाला त्याच्यातून चलन मिळेल. जर तुम्ही राहण्यासाठी तिथं त्यांना चांगल्या वेल रूमा बनवल्या नैसर्गिकरित्या, तिथं लॉन टाकून व्यवस्थितरित्या एकदम नॅचरल की खेड्यासारखं वातावरण तिथं झालं पाहिजे. नाहीतर शहरात जर आपण बघितलं तर कॉन्क्रीटचेच पूर्ण तिथं जंगल दिसते आपल्याला. पण अशा पद्धतीनं लोक काय करतात की पर्यटन फक्त भारतातीलच नाही तर अदर राज्यातील म्हणजे अदर देशातील सुद्धा विदेशी पर्यटन सुद्धा तिथे येतात पर्यटनाला भेट देण्यासाठी. तर तुम्हाला ते वेल डेकोरेट करावे लागेल. तिथं जवळ शेततळ असेल तर त्या पाण्याचा वापर करून तुम्ही तिथं कारंजे स्प्रिंकलर वगैरे वापरू शकतात. काही मेडिसिनल ट्री आहे, समजा त्यामध्ये तुळस आहे, आवळा आहे, जेट्रोपा सारखीची झाडं आहे की त्यापासून इंधनमध्ये ते वापरला जाते, पेट्रोल आणि डिझेलमध्ये. तर असे विविध हे करून तुम्ही डेकोरेट करून एकदम बेस्ट पद्धतीचं कंपाऊंड करून चांगल्या व्यवस्थित रूमा काढून त्यांना विविध सुविधा देऊन तिथं जे तुम्ही जेवण करतात, तुम्ही जे जेवण तुमचा जो आहार आहे तर तोच आहार तुम्ही जर तिथं अवेलेबल केला आणि ते जर फॉरेनचे येणारे पर्यटक जे आहे तर त्यांना डॉलरमध्ये तुम्ही किंमत जर ठरवल्या तर तुमचं त्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं असं जर ठरवलं तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि पर्यटन वाढवण्यासाठी पण आपला त्यामध्ये एक कॉन्ट्रीब्युशन होते. म्हणजेच दुसरी गोष्ट आता त्यामध्ये सांगायची राहिली तर तुम्ही त्यामध्ये मेथी, जे पालेभाज्या जर म्हटलं मेथी, पालक, मुळा, त्यामध्ये असे पण पालेभाज्या तुम्ही तिथे ठेवू शकतात आणि त्या ऑर्गॅनिक असल्या पाहिजे. म्हणजेच काय, तसे तर मार्केटमध्ये त्यांना मिळते, ओके, हायब्रिड मिळते, पण ऑर्गॅनिक जर असल्या तर त्याच्यामध्ये फरक मिळते. म्हणजेच त्यांना काहीतरी विशेष वाटलं पाहिजे की ते लोक तिथं जमले पाहिजे. तर गव्हर्नमेंटचा हाच उद्देश आहे की तुमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पर्यटनाचा विकास झाला पाहिजे, त्यातून तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार मिळते, रिक्षावाला जे त्या गाडीने येतील त्या रिक्षावाल्याची किंवा त्या गाडीची कॅबवाल्यांची कमाई होते. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथं जेवणाची स्टॉल लावणार, तुमचे काही खाद्यपदार्थ आहे विशेष फेमस तुम्ही ते लावणार तर त्याच्यामधून तुम्ही ती विक्री करू शकता, तुमचा रोजगार वाढेल. तुम्ही फुलं फळं ते विक्री करसाल, त्याच्यातून तुमचा रोजगार वाढेल. नंतर तुम्ही त्यासाठी काहीतरी आयडियाज अशा करायच्या की जेणेकरून आपण जास्तीत जास्त विक्री करता आली पाहिजे. त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये त्या रूमा बनवणार, त्या रूमचं तुम्ही 2 ते 3 हजार रुपये पर डे तुम्ही त्याचं भाडं ठेवू शकतात. दुसरी गोष्ट, तुमची गाडी बैल जे असते त्या गाडी बैलाने त्यांची सैर म्हणजे त्यांना फिरवून आणून तुम्ही हे सांगू शकतात, त्यांना शेतीचं महत्त्व सांगू शकतात, ग्रामीण भागातील जीवन कसं आहे, आपल्या संस्कृतीची ओळख तुम्ही त्यांना देऊ शकतात. त्यांच्याशी ग्रामीण भागातीलच भाषेच्या संदर्भामध्ये तुम्ही संवाद साधू शकतात. जर फॉरेनर आले तर त्यामध्ये एखादा दुभाषी त्यामध्ये असतो तर त्या दुभाषीची पण तिथे इन्कम होते. तर अशा पद्धतीनं संपूर्ण आपलं पर्यटन आपण करू शकतो, त्याच्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. तर त्यासाठी फक्त तुम्हाला 1 एकर शेती असणं आवश्यक आहे. तर गव्हर्नमेंटने अनुदान सुद्धा आपल्याला दिलेलं आहे 25 ते 50% पर्यंत. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे आणि अदर इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला विविध योजना घेऊन मी येणार आहे. तर माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मी इथे थांबतो. नवीन विषयासह नवीन योजनेसह आपण भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.